मी रागाने ओरडत विचारले की तुला काय वाटलं होतं, तू वाचून जाशील? माझा आवाज शयनकक्षाच्या भिंतीवर आदळून परत आला. भीतीने त्याचे हातपाय थरथर कापत होते. त्याचा खरा चेहरा आज माझ्यासमोर उघडा पडला होता. हे सगळे पुरावे ओरडून सांगत होते की तू त्या गरीब बाईला जाणून बुजून मारला आहेस, कारण तू एक अत्यंत नीच आणि घृणास्पद माणूस आहेस. इतक्यात बाहेरून पोलिसांच्या गाड्यांचे हॉर्न ऐकू यायला लागले. माझं हृदय थोडंसं शांत झालं होतं, पण हे सगळं माझ्या खोट्यामुळेच सुरू झालं होतं. माझं नाव आरुषी आहे आणि मी या शहरातील सर्वात मोठ्या उद्योगपतीची एकुलती एक मुलगी आहे. माझ्या वडिलांनी मरण्यापूर्वी आपली कोट्यवधींची मालमत्ता माझ्या नावावर केली होती. माझ्याकडे एवढा पैसा होता की मी ज्या वस्तूवर हात ठेवत होते ती माझीच होत होती. माझ्याकडे कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती आणि मी माझ्या आवडीच्या एका मुलाशी लग्न केलं होतं. त्याचं नाव आर्यन होतं. त्यावेळी मला वाटायचं की तो माझ्यावर वेड्यासारखं प्रेम करतो, पण जसजसा काळ पुढे सरकत गेला तसतसं मला त्याचं खरं रूप दिसायला लागलं. आपण पैशाने जगातील कोणतीही गोष्ट विकत घेऊ शकतो, पण मूल नाही. माझी कोट्यवधींची मालमत्ता माझी कुशी भरू शकत नव्हती. आमच्या लग्नाला 7 वर्ष झाली होती आणि या 7 वर्षांनी मला एक गुन्हेगार बनवलं होतं. माझ्या सासूचे टोमणे आणि माझ्या नंदेचे खुपणारे बोल मला रोज माझ्या बंधत्वाची जाणीव करून देत होते आणि माझा नवरा माझ्या बाजूने उभा राहण्याऐवजी त्यांच्याच बाजूने बोलत असे. तो सगळं शांतपणे बसून पाहत राहायचा आणि माझ्या बाजूने एक शब्दही बोलत नसे. एका रात्री आम्ही सर्वजण जेवणाच्या टेबलावर बसून जेवत होतो. पुन्हा माझ्या सासूने तोच विषय काढला. आरुषी, तुझ्या लग्नाला 7 वर्ष झाली आहेत आणि आम्हाला आपला वंश पुढे चालवण्यासाठी एक मूल हवं आहे. मी माझ्या मुलाला अशा अवस्थेत पाहू शकत नाही. मी त्यांच्या बोलण्याला उत्तर देत म्हटलं की मी उपचार करून घेत आहे, तुम्ही मला थोडा अधिक वेळ द्या. मी रोज रोज या विषयामुळे त्रासलेली होते, तरीही मी स्वतःला शांत ठेवून तिथेच गप्प बसले होते. मग माझी नणंद बोलली की गेल्या 5 वर्षांपासून डॉक्टर तेच सांगत आहेत, तुझ्यात काही समस्या असेल तर स्पष्ट का सांगत नाहीस? माझा भाऊ किती दिवस दुसऱ्यांच्या मुलांना सांभाळत राहणार? माझ्या नंदेचं नाव अदिती होतं. आता त्या दोघी मला टोमणे मारत म्हणाल्या की अगदी बरोबर आहे. आता किती दिवस असंच चालणार? लोकसुद्धा विचारतात, आम्ही लोकांना किती दिवस खोटं सांगणार? मी रागाने त्यांच्याकडे पाहिलं आणि मग माझ्या नवऱ्याकडे वळले. तो शांतपणे बसून जेवत होता. जणू इथे काय चाललं आहे याच्याशी त्याला काहीच घेणं देणं नव्हतं. त्याने पाण्याचा ग्लास खाली ठेवला आणि माझ्याकडे पाहत बोलला. त्याने असं काही म्हटलं ज्याची मला त्याच्याकडून अपेक्षाही नव्हती. आरुषी, आई बरोबर बोलत आहे. मी आता आणखी वाट पाहू शकत नाही. मला माझं स्वतःचं मूल हवं आहे. मला आता दुसरं लग्न करावं लागेल. त्याचं बोलणं ऐकून माझ्या घशात शब्द अडकले. मी ज्या माणसावर माझी सगळी संपत्ती उधळली होती तो मला सोडण्याच्या गोष्टी करत होता. तुम्ही असं करू शकत नाही. मी तुम्हाला माझं सर्वस्व दिलं आहे. माझे कोट्यवधी रुपये तुमच्या व्यवसायात गुंतले आहेत आणि तुम्ही मला सोडण्याच्या गोष्टी करत आहात. माझा आवाज कापत होता, पण मी स्वतःला या लोकांसमोर कमकुवत दाखवलं नाही. मालमत्ता मूल देऊ शकत नाही आणि मी उद्याच एका मुलीच्या घरी बोलणी करण्यासाठी जाणार आहे. मला लवकरात लवकर दुसरं लग्न करायचं आहे. मला असा वारस हवा आहे जो तू देऊ शकत नाहीस. त्याने अत्यंत निष्ठुरपणे उत्तर दिलं. माझं घरातील अस्तित्व पूर्णपणे विखरून जाणार होतं. मी त्याला म्हटलं की थांबा, तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. मला तुम्हाला काही सांगायचं आहे. मी गरोदर आहे. मी त्याच्या डोळ्यात डोळे घालून खोटं बोलले. मी ही गोष्ट तुम्हाला सांगितली नव्हती, कारण मला तुम्हाला उद्या आश्चर्याचा धक्का द्यायचा होता. पण आज मला भाग पडल्यामुळे ही गोष्ट सांगावी लागली. माझं बोलणं ऐकून त्यांच्या चेहऱ्यावरील रंग उडाले. माझ्या नवऱ्याच्या डोळ्यात चमक आली. माझ्या सासूचा सगळा राग नाहीसा झाला. त्यांच्या ओठांवर हास्य उमटलं. माझा नवरा लगेच माझ्याजवळ आला आणि माझा हात धरून म्हणाला की तू खरंच सांगत आहेस ना? हे तुझं नाटक तर नाही ना? मी त्याला म्हटलं की असं काही नाही.
एवढी मोठी गोष्ट खोटी का बोलले? त्यावर तो माझा हात धरून अतिशय आनंदाने म्हणाला की ही तर खूप चांगली बातमी आहे, मी खूप आनंदी आहे. माझी सासू माझ्या हातांचे चुंबन घेत म्हणाली की तू आज आम्हाला खूप मोठा आनंद दिला आहेस. खरंच मी तुला सांगू शकत नाही की मी किती आनंदी आहे. घरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं. माझी नणंदसुद्धा खूप आनंदी झाली. दुसऱ्याच दिवशी माझ्या नवऱ्याने मला सांगितलं की तो कामानिमित्त दुसऱ्या देशात जाणार आहे आणि 8 महिन्यानंतर परत येईल. हे ऐकून मला खूप आनंद झाला, कारण माझ्यासाठी ते खूप चांगलं होतं. माझं खोटं मी अधिक चांगल्या प्रकारे लपवू शकणार होते. मी खोटी चिंता दाखवत त्याला म्हटलं की तुम्ही मला या अवस्थेत सोडून कसे जाऊ शकता? मी तुम्हाला कालच एवढी मोठी गोष्ट सांगितली आणि तरीही तुम्ही अचानक जाणार आहात, हे बरोबर नाही. त्यावर तो म्हणाला की तू काळजी करू नकोस, मी यासाठीच जात आहे जेणेकरून तुझं आणि आपल्या मुलाचं भविष्य अधिक चांगलं घडवू शकेल. मी तुला दर महिन्याला पैसे पाठवत राहीन आणि रोज तुला फोनही करेन. तू अजिबात काळजी करू नको, आई तुझी खूप चांगली काळजी घेईल. असं म्हणून तो आपलं सामान घेऊन निघून गेला. मी माझ्या मनात खूप काही ठरवलं होतं. मी खोटं बोलले होते. या सगळ्यामागे माझी एक पूर्ण योजना होती. त्याच्या जाण्यानंतर मी एका छोट्या दवाखान्यात गेले, जिथे मी त्या माणसाला भेटले जो माझ्यासाठी दर महिन्याला बनावट वैद्यकीय अहवाल तयार करत होता. मी त्याला पैसे दिले आणि पुन्हा एकदा त्याला बजावून सांगितलं की कोणत्याही परिस्थितीत त्याने ही गोष्ट कोणालाही सांगू नये. तो फक्त पैसे घेऊन हसला आणि म्हणाला की तुम्ही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. मी तिथून परत आले आणि माझ्या खोलीत येऊन बराच वेळ बसून राहिले. माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं. मला असं वाटत होतं की मी खूप मोठा डाव खेळत आहे आणि कुठेही एखादी चूक झाली तर सगळं संपेल. तरीही मी स्वतःला समजावत होते की सगळं ठीक होईल. मला फक्त काही दिवस हे नाटक करायचं आहे, नंतर सगळं आपोआप सुरळीत होईल. पण त्या रात्री जेव्हा माझ्या नवऱ्याचा फोन आला आणि त्याने सांगितलं की तो उद्याच परत येत आहे, तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली. मला कळत नव्हतं की आता मी काय करू. मी फोन ठेवताच माझ्या डोक्यावर हात ठेवला. माझ्या मनात हजारो विचार एकदम घोळू लागले. तो आला तर माझं खरं समोर येईल. मी त्याला कसं समजावणार? मी काय कारण सांगणार? मी संपूर्ण रात्र झोपू शकले नाही. मी फक्त कूस बदलत राहिले आणि विचार करत राहिले की आता काय करायचं. सकाळ झाली तेव्हा माझी सासू माझ्या खोलीत आली. त्याने माझ्या चेहऱ्याची अवस्था पाहिली आणि विचारलं की काय झालं बाळा, तू ठीक आहेस ना? मी ताबडतोब माझ्या चेहऱ्यावर खोटं हसू आणलं आणि म्हणाले की हो आई, फक्त थोडा थकवा आहे. त्यांनी प्रेमाने माझ्या डोक्यावरून हात फिरवलं आणि म्हणाल्या की तू काळजी करू नकोस, सगळं ठीक आहे, तुला फक्त आराम करायला हवा. मी त्यांच्यासमोर काही बोलू शकले नाही, पण आतून मी तुटत होते. मला वाटत होतं की माझं खोटं आता जास्त दिवस टिकणार नाही. दिवस हळूहळू पुढे सरकत होता. प्रत्येक मिनिट मला जड वाटत होतं. मी वारंवार दाराकडे पाहत होते, जणू तो आता येईल आणि सगळं संपेल. मी विचार करत होते की मी पळून जावं का, कुठेतरी दूर निघून जावं का. पण मग मला वाटलं की असं केल्याने आणखी मोठी चूक होईल. नंतर मी विचार केला की कदाचित मी सत्य सांगून टाकावं. पण मग भीती वाटली की त्याने मला सोडलं तर मी काय करेन? माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होईल. मी याच उलट सुलट विचारात गुंतले होते. तेवढं दारावर टकटक झाली. माझं हृदय जोरात धडधडू लागले. माझे श्वास वेगाने चालू लागले. माझ्या सासूने जाऊन दार उघडलं आणि जशी मला त्याच्या पावलांची चाहूल लागली तशी मी समजले की तो आला आहे. माझं हृदय जणू थांबलंच. मी पलंगावर बसून राहिली आणि माझे हात घट्ट धरून ठेवले. तो खोलीत आला. त्याच्या चेहऱ्यावर आनंद होता. तो सरळ माझ्या जवळ आला आणि माझ्या शेजारी बसला. त्याने माझा हात धरला आणि हसत म्हणाला की मी आलोय, आता मी तुला एकटी सोडणार नाही. त्याच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून माझ्या मनात अपराधीपणाची भावना आणखी वाढली. मला वाटलं की मी खूप मोठी चूक केली आहे, पण आता मागे फिरणं सोपं नव्हतं. त्याने माझ्या तब्येतीची चौकशी केली आणि माझ्या पोटाकडे पाहत राहिला, जणू तो त्या बाळाची चाहूल घेण्याचा प्रयत्न करत होता जे प्रत्यक्षात अस्तित्वातच नव्हतं.
मी त्याच्या डोळ्यात आशा पाहत होते आणि तीच आशा मला आतून तोडत होती. मी काही बोलू शकत नव्हते. माझ्या डोळ्यात अश्रू आले, पण मी लगेच चेहरा दुसरीकडे वळवला, जेणेकरून त्याला ते दिसू नयेत. त्याने माझे अश्रू पाहिले आणि विचारलं की काय झालं, तू का रडत आहेस? मी लगेच म्हणाले की काही नाही, फक्त तुझी आठवण येत होती. तो हसला आणि म्हणाला की आता तर मी आलोय, आता सगळं ठीक होईल. पण मला माहीत होतं की आता काहीही ठीक होणार नव्हतं, कारण माझं खोटं आता खूप मोठं झालं होतं आणि ते सांभाळणं माझ्या आवाक्याबाहेर जाऊ लागलं होतं. पण मग मी भानावर आले, तेव्हा लक्षात आलं की हे सगळं एक स्वप्न होतं. मात्र ते खरं होण्यासाठी फार वेळ लागणार नव्हता आणि मला लवकरात लवकर काहीतरी करायला हवं होतं. आता प्रत्येक क्षणी मला भीती वाटत होती की कुठे सत्य समोर येऊ नये, आणि हीच भीती माझ्या प्रत्येक श्वासाबरोबर वाढत चालली होती. मी स्वतःला समजावण्याचा प्रयत्न करत होते की कदाचित मी या परिस्थितीतून बाहेर पडेन, पण आतून मला माहीत होतं की आता मला त्या सत्याचा सामना करावाच लागणार आहे, ज्यापासून मी इतके दिवस पळत होते. पण मी असं होऊ देऊ शकत नव्हते. मी माझं सत्य कोणाच्याही समोर येऊ देऊ शकत नव्हते. जेव्हा मी ऐकलं की तो उद्या घरी परत येत आहे, तेव्हा मी हादरून गेले. माझ्या हातातून फोन खाली पडला आणि मी काही क्षण पूर्णपणे स्तब्ध उभी राहिली. मला कळत नव्हतं की मी काय करू. माझं हृदय इतक्या जोरात धडधडत होतं की जणू ते छातीतून बाहेर पडेल. माझ्या मनात एकच विचार वारंवार घोळत होता की आता काय होईल, मी याचा सामना कसा करेन. मी माझ्या जागेवरून अचानक उठले आणि घाईघाईने बाहेरच्या दिशेने निघाले. माझे पाय लटपटत होते, पण मी स्वतःला सावरत गाडीपर्यंत पोचले. मी थरथरणाऱ्या हातांनी गाडीची चाबी काढली आणि कसाबसा दरवाजा उघडून आत बसले. गाडी सुरू केली आणि काहीही न विचार करता सरळ त्या दवाखान्याच्या दिशेने निघाले, जिथून मी आत्तापर्यंत बनावट वैद्यकीय अहवाल तयार करून घेत होते. रस्ताभर माझं लक्ष कुठेच नव्हतं. मी फक्त गाडी चालवत होते, पण माझ्या मनात भीतीचं वादळ उसळलं होतं. मला असं वाटत होतं की माझं सगळं सत्य आता समोर येणार आहे आणि ते लपवण्याचा कोणताही मार्ग माझ्याकडे उरलेला नाही. मी खूप वेगाने गाडी चालवत होते. मला लवकरात लवकर तिथे पोहोचायचं होतं. जशी मी दवाखान्यात पोचले तशी मी गाडी अचानक थांबवली आणि धावतच आत गेली. मी दार जोरात बंद केलं, त्यामुळे मोठा आवाज झाला. आत बसलेल्या डॉक्टरांनी दचकून माझ्याकडे पाहिलं, पण मी काहीही न बोलता त्यांच्या जवळ गेले आणि टेबलावर ठेवलेलं पेन उचलून टेबलावर जोरजोरात आपटू लागले. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि माझा आवाज कापत होता, पण त्यात एक विचित्र घाई आणि भीती दडलेली होती. मी त्यांना म्हटलं की मला आत्ताच्या आत्ता एक बनावट प्रमाणपत्र तयार करून द्या, ज्यात लिहिलेलं असेल की मुलगा जन्मल्यानंतर लगेच मरण पावलं. त्यांनी घाईघाईने उठून खिडकीचा पडदा ओढला आणि माझ्याजवळ येऊन हळूच म्हटलं की मॅडम तुम्ही शांत व्हा. पण मी कशी शांत होणार? मी त्यांचा हात झटकला आणि म्हणाले की मला शांत व्हायचं नाही. तुम्ही फक्त माझं काम करा. तुम्हाला जितके पैसे हवे तितके मी देईन, पण ते प्रमाणपत्र आत्ताच तयार करा. माझा आवाज इतका मोठा झाला होता की मला स्वतःलाच त्याची भीती वाटत होती. ते थोडे मागे सरकले आणि अतिशय हळू आवाजात म्हणाले की मॅडम मी तुमचं हे काम करू शकत नाही. त्यांचे हे शब्द ऐकताच मला वाटलं की सगळं संपलं. मी रागाने म्हणाले की का करू शकत नाही? आत्तापर्यंत तर सगळं करत आला आहात. त्यांनी घाबरत म्हटलं की मागच्या आठवड्यातच पोलिसांनी माझ्या दवाखान्यावर छापा टाकला आहे आणि आता ते रोज येऊन नोंदी तपासतात. आता मी काहीही चुकीचं केलं तर मी सरळ तुरुंगात जाईन. मी आता कोणतंही गैरकृत्य करू शकत नाही. कृपया तुम्ही समजून घ्या. त्यांचं बोलणं ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी त्याच्याकडे फक्त पाहत राहिले. मला विश्वासच बसत नव्हता की ते नकार देतील. मी त्यांना खूप विनवण्या केल्या, हात जोडले. मी त्यांना म्हटलं की कृपया ही माझ्या आयुष्याची गरज आहे, पण त्यांनी माझं एकही ऐकलं नाही. त्यांनी कपाटाचा खण उघडला आणि मी दिलेले सगळे पैसे काढून माझ्याकडे पुढे केले आणि म्हणाले की हे तुमचे पैसे घ्या. मी तुमचं कोणतंही काम करू शकणार नाही. मी पैसे घ्यायला नकार दिला, पण त्यांनी जबरदस्तीने ते माझ्याकडे दिले.
आणि दाराकडे इशारा करत म्हणाले की मॅडम, तुम्ही इथून निघून जा. माझ्या पुढे आता कोणताच मार्ग उरला नव्हता. मी हरले होते. मी हळूहळू बाहेर पडले. माझे पाय जड झाले होते. जणू प्रत्येक पावलाबरोबर माझी आशा संपत चालली होती. मी गाडीपर्यंत पोचले आणि आत बसले. काही क्षण मी तशीच बसून राहिले. माझ्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. मग मी गाडी सुरू केली आणि भरधाव वेगाने चालवू लागले. आता मला काहीच समजत नव्हतं. मला फक्त पळून जायचं होतं. प्रत्येक गोष्टीपासून, स्वतःपासून, माझ्या भीतीपासून आणि माझ्या सत्यापासून. माझ्या मनात वारंवार एकच विचार येत होता की जर माझा अपघात झाला, जर मी मेले तर सगळं संपेल. मला कोणालाही काही समजावून सांगावं लागणार नाही. मला कोणाचाही सामना करावा लागणार नाही. मी काहीही न पाहता गाडी चालवत होते. माझ्या डोळ्यांसमोर सगळं धूसर होत चाललं होतं. तेवढ्यात अचानक माझ्या समोर कोणीतरी आले. मी जोरात ब्रेक मारला. गाडी किंचाळल्यासारखा आवाज करत थांबली. गाडी जोरात आवाज करत थांबली. मी रागाने गाडीतून उतरले आणि ओरडून म्हणाले की तुम्ही वेडे झाले आहात का? मरायचं असेल तर कुठेही जा. माझीच गाडी मिळाली का तुम्हाला? पण जशी माझी नजर त्याच्या चेहऱ्यावर पडली तसा माझा राग क्षणात शांत झाला. तो एक छोटासा मुलगा होता. त्याचे कपडे फाटलेले होते आणि तो खूप अशक्त दिसत होता. त्याच्या हातात एक अगदी लहान मुलगी होती. तो हळूहळू माझ्या जवळ आला आणि अतिशय मंद आवाजात म्हणाला की ताई, देवाच्या नावानं काहीतरी द्या. मी काही खाल्लेलं नाही आणि ही मुलगी ही उपाशी आहे. हिला दुधासाठीही पैसे लागतील. त्याच्या आवाजात इतकी निरागसता होती की माझ्या आत काहीतरी तुटलं. मी त्या छोट्या मुलीकडे पाहिलं. ती खूप अशक्त दिसत होती. तिचे डोळे अर्धवट मिटलेले होते. जणू रडण्याचीही ताकद तिच्यात उरली नव्हती. माझं हृदय जड झालं. मी हळूच विचारलं की ही मुलगी कोणाची आहे आणि तू कोण आहेस? तो काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला की ताई, ही माझी बहीण आहे. हे ऐकून मी एकदम दचकले. मी पुन्हा विचारलं की आणि तुमचे आई वडील? त्याने मान खाली घालत हळू आवाजात म्हटलं की आई नाही. त्याचे शब्द ऐकून माझ्या आत सगळंच थांबल्यासारखं झालं. मी त्याच्याकडे पाहत राहिले. त्याच्या चेहऱ्यावरचं दुःख स्पष्ट दिसत होतं. तरी तो आपल्या छोट्या बहिणीला सांभाळून उभा होता. जणू तीच त्याचं सर्वस्व होती. मला माहीत नाही का, पण त्या क्षणी मला जाणवलं की मी एकटी नाही. दुःख फक्त माझ्याजवळच नाही. जगात असेही लोक आहेत ज्यांच्याजवळ खरंच काहीच नाही. आणि मी माझ्याच समस्यांमध्ये इतके अडकून गेले होते की मला दुसरं काही दिसतच नव्हतं. मी काही क्षण शांत राहिले. मग त्याला विचारलं की तुझं नाव काय आहे आणि तू इथे काय करत आहेस? त्याने हळू आवाजात म्हटलं की माझं नाव राजू आहे ताई, आणि आम्ही सकाळपासून काहीही खाल्लेलं नाही. मी फक्त लोकांकडे मदत मागत आहे. त्याचं बोलणं ऐकून माझं हृदय आणखी जड झालं. मी काही बोलू शकत नव्हते. माझ्या आत सुरू असलेलं वादळ आता थोडंसं शांत झालं होतं. पण त्याच्या जागी एक विचित्र अस्वस्थता निर्माण झाली होती. मी माझी अवस्था विसरून त्या मुलीकडे पाहत होते आणि विचार करत होते की मी कशापासून पळत होते आणि का. तेव्हा मी माझ्या पर्समधून पैसे काढले आणि त्याच्याकडे दिले. त्याने हळूच ते पैसे घेतले आणि माझ्याकडे अशा नजरेने पाहिलं जणू त्याला विश्वासच बसत नव्हता की कोणीतरी त्याची मदत केली आहे. मी त्याला म्हटलं की थांब, मी येते. आणि मग जवळच्या दुकानातून दूध आणि काही खाण्याचं सामान घेऊन आले. मी ते सगळं त्याला दिलं. त्याने आपल्या छोट्या बहिणीला कुशीत घेऊन तिला दूध पाजण्याचा प्रयत्न केला. तो अतिशय जपून तिची काळजी घेत होता. जणू त्याला भीती वाटत होती की कुठे तिला काही होऊ नये. मी त्याच्याकडे पाहत राहिले आणि पहिल्यांदाच माझ्या मनात एक वेगळी भावना जागी झाली. जणू मी काहीतरी समजू लागले होते. जणू आयुष्य मला काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करत होतं. त्या मुलाच्या डोळ्यात दुःखाबरोबरच धैर्यही दिसत होतं. आणि मी विचार करत होते की मी इतक्या लवकर हार मानण्याच्या विचारात होते जेव्हा माझ्याजवळ सगळं काही होतं. त्या क्षणी मला वाटलं की कदाचित अजून सगळं संपलेलं नाही. कदाचित माझ्याजवळ अजूनही काहीतरी करण्याची संधी आहे आणि मी अशी हार मानू शकत नाही. मी एक दीर्घ श्वास घेतला. स्वतःला थोडंसं सावरलं
आणि त्या क्षणी माझ्या आत काहीतरी बदलू लागलं. मला माहीत नाही पुढे काय होणार, पण एवढं नक्की समजून घे, मी माझ्या पिशवीतून पैसे काढले आणि त्या छोट्या मुलाच्या हातात ठेवले. मी त्याला म्हटलं की बघ, ही मुलगी तू मला दे. तू अजून खूप लहान आहेस, तू हिला सांभाळू शकणार नाहीस. मी हिला खूप चांगल्या प्रकारे वाढवी. तू हे पैसे आणि या बांगड्या घे, यातून तुझं पोट भरू शकेल. तुझं आयुष्य तरी थोडं व्यवस्थित जगता येईल. तो मुलगा इतका लहान होता की त्याला ना जगाची समज होती, ना परिस्थितीची खोली समजण्याची ताकद होती. त्याने माझं म्हणणं कोणताही विचार न करता मान्य केलं. त्याने पैसे आणि बांगड्या घेतल्या आणि एकदा आपल्या छोट्या बहिणीकडे पाहिलं. मग माझ्याकडे पाहून काहीही न बोलता शांतपणे तिथून निघून गेला. मी त्याला जाताना पाहत राहिले. काही क्षण माझ्या मनात एक विचित्र भावना निर्माण झाली, जणू मी खूप मोठं काहीतरी केलं होतं किंवा कदाचित एखादी मोठी चूक केली होती. पण आता मी थांबू शकत नव्हते. मी त्या मुलीला छातीशी घट्ट धरलं आणि गाडीत बसले. गाडी सुरू केली आणि हळूहळू पुढे निघाले. रस्ताभर मी याच विचारात होते की आता घरी जाऊन काय सांगू, सगळं कसं सांभाळू आणि अशी कोणती कहाणी तयार करू ज्यामुळे कोणालाही संशय येणार नाही. मी रस्त्यात गाडीचा वेग थोडा कमी केला आणि माझ्या कपड्यांवर थोडंसं पाणी ओतलं, जेणेकरून असं वाटेल की मी घामाने किंवा काळजीने भिजले आहे. मी केस विस्कटले आणि चेहरा थोडा चोळला, जेणेकरून मी खूप थकलेली आणि चिंताग्रस्त दिसे. माझे श्वास अजूनही वेगाने चालू होते, पण आता मी माझी भीती लपवण्याचा प्रयत्न करत होते. हळूहळू मी घरी पोचले. जशी गाडी फाटकातून आत गेली तसं नोकराने लगेच फाटक उघडलं आणि माझ्या सासूंनी जसं मला पाहिलं तशा त्या घाबरून माझ्याकडे धावत आल्या. त्यांच्या चेहऱ्यावरची चिंता स्पष्ट दिसत होती. त्याने लगेच विचारलं की आरुषी, ही काय अवस्था केली आहेस? तू कुठे होतीस आणि ही मुलगी? तू इतकी चिंताग्रस्त का दिसत आहेस? मी एक क्षण थांबले. मग मी रस्त्यात तयार केलेली तीच कहाणी सांगायला सुरुवात केली. मी म्हटलं की रात्री माझी तब्येत खूप बिघडली होती. मला कळत नव्हतं काय करावं. मग मी माझ्या एका मैत्रिणीला फोन केला. ती म्हणाली की तू काळजी करू नकोस, मी तुझ्या घराबाहेरच आहे, तू खाली ये, मी तुला रुग्णालयात घेऊन जाते. मग ती मला रुग्णालयात घेऊन गेली आणि तिथेच ही मुलगी झाली. मी खोटं बोलताना माझा आवाज हळू आणि कमकुवत ठेवला, जेणेकरून सगळं खरं वाटेल. मी पुढे म्हटलं की ती मला घरी सोडणार होती, पण तिला खूप महत्त्वाचं काम होतं म्हणून ती निघून गेली आणि मी स्वतः गाडी चालवत आले. मी हेही सांगितलं की मुलगी व्यवस्थित आहे आणि मीही आता पूर्णपणे ठीक आहे. पण माझ्या सासूंनी माझं सगळं बोलणं नीट ऐकलंच नाही. त्यांचं लक्ष तर फक्त त्या मुलीकडे होतं. त्यांनी लगेच माझ्या हातातून त्या मुलीला कुशीत घेतलं आणि प्रेमाने तिच्या अंगावरून हात फिरवू लागले. त्यांच्या चेहऱ्यावर इतका आनंद होता की जणू त्यांना जगातील सर्वात मोठं सुख मिळालं होतं. त्या वारंवार म्हणत होत्या की देवाची खूप कृपा आहे, तूही ठीक आहेस आणि मुलगीही ठीक आहे. त्यांना माझ्या अवस्थेची किंवा माझ्या बोलण्याची काहीही पर्वा नव्हती. त्यांना फक्त त्यांच्या घरात एक बाळ आलं होतं आणि त्याच आनंदात हरवून गेल्या होत्या. त्या मुलीला घेऊन आत गेल्या आणि मी त्यांच्या मागोमाग हळूहळू आत आले. घरात एक वेगळंच वातावरण होतं, जणू एखादा सणच आला होता. सगळंच काही बदललं होतं. मी शांतपणे माझ्या खोलीत गेले आणि दार बंद केले. मी कपडे बदलले आणि पलंगावर बसले. माझं मन अजूनही शांत होत नव्हतं. मी विचार करत होते की मी जे केलं ते बरोबर होतं की चूक. पण आता मागे फिरण्याचा कोणताच मार्ग उरला नव्हता. तेवढ्यात अचानक माझी नजर खिडकीकडे गेली. मी बाहेर पाहिलं तर फाटकातून एक गाडी आत येताना दिसली. माझं हृदय एका क्षणासाठी थांबल्यासारखं झालं. ती आर्यनची गाडी होती. तो परत आला होता. माझे श्वास वेगाने चालू लागले. माझे हातपाय थंड पडू लागले. मला वाटलं की आता सगळं समोर येणार. कदाचित आईने त्याला सगळं सांगितलं असेल. मी खिडकीतून पाहिलं, तो गाडीतून उतरला. त्याच्या हातात खेळणी आणि लहान लहान कपडे होते.
त्याच्या चेहऱ्यावर इतका आनंद होता की तो दुरूनही स्पष्ट दिसत होता. त्याच्या डोळ्यात चमक होती, जणू तो या क्षणाची खूप दिवसांपासून वाट पाहत होता. मी हळूहळू खाली दिवाणखान्यात गेले. माझे पाय जड झाले होते, जणू प्रत्येक पाऊल मला सत्याच्या अधिक जवळ घेऊन जात होतं. जशी मी खाली पोचले तसं मी पाहिलं की तो त्या मुलीला कुशीत घेऊन होता आणि आनंदाने तिच्याकडे पाहत होता. तो तिला अलगद हलवत होता आणि तिच्या चेहऱ्याकडे पाहून हसत होता. त्या क्षणी त्याला पाहून कोणीही म्हणालं असतं की तो जगातील सर्वात भाग्यवान माणूस आहे. पण तेवढ्यात अचानक त्याची नजर त्या मुलीच्या गळ्यातील एका छोट्याशा लॉकेटकडे गेली. त्याचा चेहरा क्षणात बदलला. त्याच्या ओठांवरील हास्य नाहीसं झालं. त्याच्या डोळ्यातील चमक मावळली. त्याचे हात थरथर कापू लागले. जणू त्याने असं काही पाहिलं होतं ज्याची त्याला आधीपासून ओळख होती. त्याचे हात अचानक सैल पडले आणि ती मुलगी त्याच्या हातातून निसटू लागली. माझं हृदय जोरात धडधडले. मी एक क्षणही न दवडता पुढे झेपावली आणि हवेतच तिला पकडलं. जर मी एक सेकंद जरी उशीर केला असता तर ती खाली जमिनीवर पडली असती. मी तिला घट्ट माझ्या बाहूंमध्ये धरलं आणि रागाने आर्यनकडे पाहत ओरडले की तुम्ही वेडे झाला आहात का? आत्ताच माझी मुलगी खाली पडली असती. तुम्हाला काय झालंय? पण तो माझं बोलणं ऐकतच नव्हता. तो फक्त त्या लॉकेटकडे टक लावून पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर भीती होती, आश्चर्य होतं आणि काहीतरी असं होतं जे मला समजत नव्हतं. त्याचं संपूर्ण शरीर जणू सुन्न झालं होतं. मी त्याच्याकडे पाहत होते आणि पहिल्यांदाच मला भीती वाटली की कदाचित हे सगळं माझ्या हातातून निसटत तर नाही ना. कदाचित त्याला असं काही माहीत होतं जे मला माहीत नव्हतं. त्या क्षणी घरातील वातावरण जे काही वेळापूर्वी आनंदाने भरलेलं होतं, अचानक घरातील वातावरण खूप जड झालं आणि मला असं वाटू लागलं होतं की मी जे खोटं बोलले आहे ते आता जास्त दिवस लपवता येणार नाही. पण आता जे इतकं मोठं सत्य माझ्या समोर येणार होतं त्याबद्दल मी स्वप्नातही कधी विचार केला नव्हता. आर्यनचे डोळे पूर्णपणे बदलले होते. तो माझ्याकडे असा पाहत होता जणू माझ्या मनात डोकावून पाहण्याचा प्रयत्न करत होता. त्याने थरथरत्या आवाजात म्हटलं की मला सत्य सांग. ही मुलगी तुझी नाही. तू खोटं बोलत आहेस. मला सांग, ही मुलगी तू कुठून आणली आहेस? त्याचे हे शब्द ऐकताच माझ्या हृदयाची धडधड आणखी वाढली. पण मी स्वतःला सावरत लगेच म्हटलं की तुम्ही काय बोलत आहात? तुमचं डोकं ठिकाणावर आहे ना? ही मुलगी माझी आहे आणि मी हिला कुठून आणणार? ही माझी स्वतःची मुलगी आहे. पण तो माझं बोलणं ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने मान हलवत म्हटलं की नाही आरुषी, तू खोटं बोलत आहेस. मला खात्री आहे की ही मुलगी आपली नाही. तू एवढं मोठं खोटं बोलू नकोस आणि मला खरं खरं सांग की ही मुलगी तू कुठून आणली आहेस. त्याचा आवाज आता थोडा मोठा झाला होता आणि त्यातला राग स्पष्ट जाणवत होता. मी आतून तुटत होते, तरीही मी माझ्या बोलण्यावर ठाम राहिली. तेवढं त्याने त्या मुलीच्या गळ्याकडे इशारा करत म्हटलं की हे लॉकेट तू तिच्या गळ्यात पाहत आहेस ना, हे आमच्या घराण्याचं खानदानी लॉकेट आहे. ते आमच्या कुटुंबात पिढ्यानपिढ्या चालत आलं आहे आणि ते तिच्या गळ्यात कसं आलं याचा अर्थ मला खूप चांगल्या प्रकारे समजतो. त्याचे शब्द ऐकताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. मला वाटलं की माझ्या कानांनी काहीतरी चुकीचं ऐकलं आहे. मी काही क्षण काहीच बोलू शकले नाही. मग मी लगेच खोलीचं दार बंद केलं, जेणेकरून आमचं बोलणं बाहेर कोणापर्यंत पोचू नये. मी हळूहळू त्याच्याकडे वळले आणि थरथरत्या आवाजात विचारलं की तुम्ही काय बोलत आहात? या लॉकेटचा तुमच्याशी काय संबंध आहे? आर्यन अचानक जमिनीवर बसला. जणू त्याची सगळी ताकदच संपली होती. त्याने आपलं डोकं हातात धरलं आणि रडत म्हणाला की मला माफ कर आरुषी, मला माफ कर. कृपया, मी खूप मोठा गुन्हेगार आहे. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. मी काहीच करू शकलो नाही. त्याचे शब्द ऐकून माझं डोकंच सुन्न झालं. मी रागाने त्याच्या शर्टची कॉलर पकडली आणि म्हटलं की स्पष्ट सांगा, तुम्ही काय केलं आहे? तुम्ही कोणाबद्दल बोलत आहात? त्याने रडत रडत सांगायला सुरुवात केली. ज्या दिवशी मी घरातून दुबईला जाण्यासाठी निघालो होतो
त्याच दिवशी रस्त्यात माझ्या गाडीने एका बाईला धडक दिली. ती बाई खूप गंभीर जखमी झाली होती. चारही बाजूंना रक्तच रक्त पसरलं होतं. मी घाबरलो होतो. मला कळत नव्हतं काय करावं. सुरुवातीला मी विचार केला की तिला लगेच रुग्णालयात घेऊन जावं. पण जसं मी तिच्या जवळ गेलो तसं मला दिसलं की ती बाई गरोदर होती आणि तिची अवस्था खूप वाईट होती. मी घाबरलो. मला वाटलं की जर मी तिला रुग्णालयात घेऊन गेलो तर पोलीस येतील आणि सगळ्यांना कळेल की अपघात मी केला आहे. माझं करिअर, माझी प्रतिष्ठा सगळंच संपेल. मी घाबरलो होतो आरुषी. मी खूप घाबरलो होतो आणि त्याच भीतीत मी आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली. मी तिला त्या अवस्थेत तिथेच सोडून दिलं आणि निघून गेलो. मी सरळ विमानतळावर गेलो आणि तिथून दुबईला रवाना झालो. त्यानंतर प्रत्येक दिवशी मला तिचा चेहरा आठवत राहिला. तिचा रक्ताने माखलेला चेहरा, तिची ती अवस्था मी ते कधीच विसरू शकलो नाही. आर्यन रडत होता आणि त्याचं बोलणं ऐकून मी आतून थरथर कापत होते. माझ्या मनात रागही होता आणि भीतीही. मी ओढून म्हटलं की तुम्ही असं कसं करू शकता? तुम्ही एका बाईला मरण्यासाठी तसंच सोडून दिलं? तुम्हाला जराही दया आली नाही? ती मरत होती आणि तुम्ही तिला तिथेच सोडून पळून गेलात. तुम्ही माणूस आहात की नाही? माझा आवाज इतका मोठा झाला होता की मला स्वतःलाच त्याची भीती वाटली. पण त्या क्षणी माझ्या मनातला राग सगळ्यावर भारी पडत होता. तेवढ्यात अचानक आर्यनने त्या मुलीकडे पाहिलं आणि त्याच्या डोळ्यात भीती दाटून आली. तो घाबरत म्हणाला की ही मुलगी तीच आहे. ही त्या बाईची मुलगी आहे. हिला सत्य माहीत आहे. ही मला उद्ध्वस्त करेल. मी हिला जिवंत सोडू शकत नाही. त्याचे शब्द ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी त्याच्याकडे आश्चर्याने पाहत म्हटलं की तुम्ही वेडे झाला आहात का? तुम्ही काय बोलत आहात? पण तो काही ऐकतच नव्हता. त्याने त्या मुलीकडे हात पुढे केला, जणू तो हिचा गळा दाबणार होता. मी लगेच त्याला जोरात मागे ढकललं आणि रागाने ओरडले की जर तुम्ही या मुलीला स्पर्श करण्याचाही प्रयत्न केला तर मी तुम्हाला कधीही माफ करणार नाही आणि मी स्वतः पोलिसांकडे जाऊन सगळं खरं खरं सांगून टाकेन, तुमचंही आणि माझंही. मला आता कोणत्याही गोष्टीची भीती नाही, ना या नात्याची, ना समाजाची, ना लोकांची. जर आपलं नातं तुटणार असेल तर तुटू दे, मला त्याची पर्वा नाही. पण मी या निरागस मुलीला काहीही होऊ देणार नाही. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण माझा आवाज आता ठाम झाला होता. आर्यन माझ्याकडे रोखून पाहत होता, जणू त्याला विश्वासच बसत नव्हता की मी त्याच्या विरोधात उभी राहिली आहे. तो पुन्हा म्हणाला की आरुषी, तू समजत का नाहीस? जर ही मुलगी जिवंत राहिली तर सगळं संपेल. माझं करिअर, माझं आयुष्य सगळंच उद्ध्वस्त होईल. मी पूर्णपणे बर्बाद होईल. तू माझं म्हणणं समजून घे. आपल्याला हिला संपवावं लागेल. त्याच्या आवाजात आता भीती आणि अस्वस्थता स्पष्ट जाणवत होती. पण मी आता पूर्णपणे ठाम झाले होते. मी त्या मुलीला छातीशी घट्ट धरलं आणि म्हटलं की ही मुलगी आता माझी आहे आणि मी हिला काहीही होऊ देणार नाही. काहीही झालं तरी मी हिचं रक्षण करेन आणि जर तुम्ही पुन्हा अशी भाषा केली तर मी खरंच पोलिसांकडे जाईन आणि सगळं सांगून टाकेन. तुम्ही काय केलं आहे आणि मी काय केलं आहे. मला आता काहीही लपवायचं नाही. मी आता आणखी खोटं जगू शकत नाही. खोलीत एक विचित्र शांतता पसरली. फक्त आमच्या वेगवान श्वासांचा आवाज येत होता आणि त्या छोट्या मुलीच्या हलक्या हुंदक्यांचा, जी माझ्या छातीशी बिलगलेली होती. त्या क्षणी मला वाटलं होतं की माझं आयुष्य अशा वळणावर येऊन उभं राहिलं आहे जिथून मागे फिरणं अशक्य आहे आणि पुढे काय होणार आहे याची मला अजिबात कल्पना नव्हती. पण एक गोष्ट मात्र निश्चित होती की आता मी पळणार नव्हते, ना त्या सत्यापासून, ना माझ्या भीतीपासून. आणि या निरागस मुलीला कोणत्याही परिस्थितीत इजा होऊ देणार नव्हते. मग काही वेळाने वातावरण थोडं शांत झालं. जणू एखाद्या वादळानंतर अचानक सगळं स्थिर होतं. आर्यनही शांत झाला होता. त्याचे श्वास अजूनही वेगाने चालू होते आणि तो जमिनीकडे पाहत बसला होता, जणू स्वतःशी संघर्ष करत होता. मी हळूच त्याच्या जवळ गेले आणि त्याला समजावत म्हणाले की माझं बोलणं नीट लक्ष देऊन ऐका. आता जे झालं आहे ते आपण बदलू शकत नाही, पण ते सांभाळू नक्की शकतो. याबद्दल कोणालाही काही कळता कामा नये. तुम्ही बाहेर जा. सगळ्यांशी पूर्वीसारखंच वागा. या मुलीवर प्रेम करा. अगदी नेहमीसारखे वागा.
जणू काहीच घडलं नाही. जर तुम्ही असंच तुटून गेलात तर सगळ्यांना संशय येईल आणि मग सगळंच संपेल. माझं बोलणं ऐकून तो काही वेळ शांत राहिला. मग त्याने हळूच मान हलवली. जणू त्याने माझं म्हणणं मान्य केलं होतं. आम्ही दोघांनी स्वतःला सावरलं आणि खोली बाहेर आलो. दिवाणखान्यात माझी सासू आणि नणंद बसल्या होत्या. त्या दोघी त्या मुलीला घेऊन इतक्या आनंदात होत्या, जणू त्यांना आयुष्यातलं सर्वात मोठं सुख मिळालं होतं. त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची चमक होती. त्या वारंवार तिला कुशीत घेत होत्या, तिचे लाड करत होत्या, तिचे मुके घेत होत्या आणि तिच्याशी गोड बोलत होत्या. घरात अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच एका लहान मुलीच्या हसण्याचा आवाज घुमत होता. घराचा प्रत्येक कोपरा जणू पुन्हा जिवंत झाला होता. कोणालाही आमच्या मनात चाललेल्या वादळाची कल्पनाही नव्हती. हळूहळू दिवस पुढे सरकत होते. आम्ही दोघांनी जणू एक बनावट आयुष्य जगायला सुरुवात केली होती. बाहेरून सगळं अगदी सुरळीत दिसत होतं, पण आतून आम्ही दोघंही प्रत्येक क्षण भीतीच्या सावटाखाली जगत होतो. वेळ पुढे जात होता आणि असेच काही महिने निघून गेले. मला वाटू लागलं होतं की कदाचित आता सगळं ठीक होईल. कदाचित ती भीती फक्त एका वाईट स्वप्नासारखी मागे राहील. पण मला माहीत नव्हतं की खरी भीती अजून समोर यायची बाकी होती. एका दिवशी मी माझ्या खोलीच्या खिडकीजवळ उभी राहून बाहेर पाहत होते. तेवढ्यात एक नोकराणी माझ्या जवळ आली आणि म्हणाली की ताई, हे तुमच्यासाठी कोणीतरी पाकिट देऊन गेलं आहे. मी ते घेतलं आणि म्हटलं की ठीक आहे तू जा. ती गेल्यानंतर मी ते पाकिट उघडलं. त्यात एक जड फाईल होती आणि काही फोटो होते. जसे मी ते फोटो पाहिले तसे माझे हातपाय थरथर कापू लागले. त्या फोटोंमध्ये आर्यनची गाडी स्पष्ट दिसत होती आणि त्याच्याजवळ ती बाई पडलेली होती. सर्वात भयानक गोष्ट म्हणजे आर्यनच्या हातांवर रक्त लागलेलं स्पष्ट दिसत होतं. हेही स्पष्ट दिसत होतं की तो त्याच ठिकाणी उभा होता जिथे तो अपघात झाला होता. हे पाहताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझं डोकं काम करेनासं झालं. मला लगेच समजलं की या सगळ्या रहस्याबद्दल आणखी कोणीतरी जाणत आहे. फक्त मी आणि आर्यनच नाही. त्या पाकिटात एक कागदही होता, ज्यावर लिहिलं होतं की तुला काय वाटलं आर्यन? तू हे सगळं करून सहज वाचून जाशील. आता बघ तुझ्यासोबत काय होतं. हे वाचताच माझ्या हातातून तो कागद खाली पडला. माझं हृदय जोरजोराने धडधडू लागलं. तेवढ्यात अचानक माझा फोन वाजला. मी घाबरले, पण धीर करून फोन उचलला. दुसऱ्या बाजूने एक गंभीर आवाज आला. हॅलो, आर्यन कुठे आहे? मी घाबरत म्हणाले की तो इथे नाही. तुम्ही कोण बोलत आहात? मी त्याची पत्नी बोलत आहे. सांगा, काय काम आहे? त्या माणसाने हसत म्हटलं की अच्छा, म्हणजे तुम्ही बोलत आहात. मला आर्यनशी बोलायचं होतं, पण हरकत नाही, तुम्हीच ऐका. त्याला सांगा की एखाद्याचा जीव घेऊन तो असा सहज वाचू शकत नाही. ज्या रक्ताला त्याने रस्त्यावर वाहू दिलं होतं ते आता त्याच्या गळ्यापर्यंत पोचलं आहे. आता तो वाचणार नाही. जर तुम्हाला त्याला वाचवायचं असेल तर 1 कोटी रुपयांची व्यवस्था करा आणि माझं तोंड कायमचं बंद करा. हे ऐकताच माझे हातपाय थरथरू लागले. माझ्या शरीरात जणू प्राणच उरले नव्हते. मी काहीही न बोलता फोन कट केला आणि वेगाने माझ्या खोलीकडे धावले. तिथे आर्यन झोपला होता. मी त्याला हलवून उठवलं. तो घाबरून उठला आणि म्हणाला की काय झालं? मी त्याला ते पाकिट आणि ते फोटो दाखवले आणि फोनवर झालेलं संपूर्ण संभाषण सांगितलं. हे सगळं ऐकून तो पूर्णपणे हादरून गेला. तो वेड्यासारखा खोलीत इकडून तिकडे फिरू लागला आणि वारंवार एकच गोष्ट बोलू लागला की मी म्हणालो होतो ना, ही मुलगी आपल्याला उद्ध्वस्त करेल. ही आपल्याला कुठेही जाऊ देणार नाही. सगळं संपलं, आता काहीच उरलं नाही. तो स्वतःच्या विचारांमध्ये इतका हरवला होता की जणू त्याला भानच राहिलं नव्हतं. मग त्याने अचानक कपाट उघडलं, एक सुटकेस बाहेर काढली आणि घाईघाईने त्यात कपडे भरू लागले. मी त्याच्याकडे पाहून चकित झाले. मी त्याचा हात पकडला आणि म्हटलं की हे तुम्ही काय करत आहात? तुम्ही वेडे झाला आहात का? तो रागाने म्हणाला की मी इथे राहू शकत नाही. मी पळून जाईन, कुठेतरी दूर निघून जाईन, जिथे कोणी मला शोधू शकणार नाही. मी त्याला थांबवत म्हणाले की तुम्ही पळून कुठे जाणार? किती दिवस पळणार? आणि जरी पळालात तरी हे सगळं संपणार आहे का? नाही आर्यन, हे असं संपणार नाही.
आपल्याला याचा सामना करावाच लागेल. तुम्ही असं पळून गेलात तर आणखी मोठ्या अडचणीत सापडाल. पण तो माझं बोलणं ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याच्या डोळ्यात इतकी भीती भरली होती की त्याला नीट विचारही करता येत नव्हता. मी त्याला वारंवार समजावत होते की आपल्याला काहीतरी मार्ग काढावा लागेल. आपल्याला शांतपणे विचार करावा लागेल की पुढे काय करायचे. पण तो फक्त एकच गोष्ट पुन्हा पुन्हा बोलत होता की तो इथे राहू शकत नाही. मी त्याच्या समोर उभी होते आणि मला पहिल्यांदाच जाणवलं की जर आता मी धैर्य दाखवलं नाही तर सगळंच खरंच संपून जाईल. आणि आता काहीही करण्याची जबाबदारी माझ्यावरच होती. कारण जर तो पूर्णपणे कोसळला तर आम्ही दोघंही बुडू. आणि यावेळी फक्त आमचंच आयुष्य नाही तर त्या निरागस मुलीचं आयुष्यही पणाला लागलं होतं. मी त्याच्या हातातून पासपोर्ट इतक्या झटक्यात हिसकावून घेतला आणि एक क्षणही न दवडता समोर पेटलेल्या मेणबत्तीपाशी नेऊन त्याला आग लावली. तो घाबरला आणि माझ्या हातातून पासपोर्ट हिसकावून घेण्याचा प्रयत्न करू लागला. पण यावेळी मी त्याच्यापेक्षा अधिक ठाम होते. मी त्याला मागे ढकलत स्पष्टपणे म्हटलं की माझं बोलणं कान उघडून ऐका. तुम्ही कुठेही जाणार नाही आणि कुठेही पळून जाणार नाही. आता जे काही होईल ते इथेच होईल. आपण दोघं मिळून त्याचा सामना करू. तुम्ही आता शांतपणे बसा. मला विचार करू द्या. माझ्या आवाजात पहिल्यांदाच भीतीपेक्षा अधिक कठोरपणा होता. तो माझ्याकडे पाहत राहिला. जणू त्याला समजलं होतं की आता मी मागे हटणार नाही. तो हळूच जाऊन बसला पण त्याच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्ट दिसत होती. माझं डोकं अतिशय वेगाने विचार करत होतं. मला कोणत्याही परिस्थितीत सत्य जाणून घ्यायचं होतं. मला जाणून घ्यायचं होतं की त्या रात्री नेमकं काय घडलं होतं. ती बाई कोण होती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती मुलगी कोणाची होती जिच्या भावाकडून मी हिला घेतलं होतं. कारण आता हे स्पष्ट झालं होतं की या सगळ्या गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. मी वेळ न दवडता गाडीची चावी उचलली आणि घाईघाईने बाहेर पडले. मी भराभरा पावलं टाकत गाडीपर्यंत पोचले. आत बसले आणि लगेच गाडी सुरू केली. यावेळी माझा प्रवास पूर्वीपेक्षा अधिक वेगवान होता. पण आता माझ्या मनात भीती नव्हती. एक सत्य जाणून घेण्याची जिद्द होती. मी त्या रस्त्याकडे निघाले जिथे मला तो छोटा मुलगा भेटला होता. संपूर्ण रस्ताभर मी त्याचाच विचार करत होते. त्याचा निरागस चेहरा, त्याच्या डोळ्यात दडलेलं दुःख आणि ती छोटी मुलगी जी आता माझ्या जवळ होती. मी तिथे पोचले आणि गाडी थांबवून इकडे तिकडे पाहू लागले. पण तो कुठेच दिसत नव्हता. मी बराच वेळ त्याला शोधत राहिले. प्रत्येक कोपऱ्यात पाहिलं पण तो मला कुठेच सापडला नाही. तेवढ्यात माझी नजर जवळच्या एका छोट्या वस्तीकडे गेली. मी विचार केला की कदाचित तो तिथे असेल. मी गाडी हळूहळू त्या वस्तीकडे वळवली. तिथे सर्वत्र घाण होती. मोडकळीस आलेल्या झोपड्या होत्या आणि वातावरण एक प्रकारची उदासी पसरली होती. मी गाडीतून उतरले आणि पायी आत जाऊ लागले. तेवढ्यात माझी नजर कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ ठेवलेल्या एका छोट्या खाटेवर पडली. तोच मुलगा होता. तो जमिनीवर बसला होता आणि रिकाम्या नजरेने समोर कुठेतरी पाहत होता. मी त्याच्या जवळ गेले आणि हळू आवाजात म्हटलं की ऐक, इकडे ये. तो मला पाहताच घाबरला आणि उठून मागे सरकू लागला. मी लगेच त्याला म्हटलं की घाबरण्याची गरज नाही. मी तुला काहीही करणार नाही. मला फक्त तुला काही गोष्टी विचारायच्या आहेत. माझा आवाज आता पूर्वीसारखा नव्हता. त्यात मृदुता होती. तो थोडा थांबला, मग हळूहळू माझ्या जवळ आला. मी त्याचा हात धरला आणि त्याला माझ्या गाडीत बसवलं. तो शांतपणे बसला होता. जणू त्याच्यात आता विचार करण्याची ही ताकद उरली नव्हती. मी त्याला जवळच्या एका ढाब्यावर घेऊन गेले आणि बसवून जेवण मागवलं. मी त्याला म्हटलं की आधी निवांत जेवून घे, मग आपण बोलू. तो सुरुवातीला थोडा संकोचला पण नंतर घाईघाईने जेवू लागला. जणू त्याने अनेक दिवस पोटभर अन्न खाल्लं नव्हतं. मी त्याच्याकडे पाहत राहिले आणि माझ्या मनात काहीतरी वितळू लागलं. जेव्हा तो थोडा शांत झाला तेव्हा मी हळू आवाजात विचारलं की आता मला सांग, ती बाई कोण होते आणि ही मुलगी तुझी कोण लागते? तू घाबरू नकोस, मला सगळं खरं खरं सांग. त्याने माझ्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात अश्रू दाटून आले आणि त्याने हळूहळू बोलायला सुरुवात केली. ताई, ती माझ्या आईची मैत्रीण होती. माझी आई खूप आधीच वारली होती आणि त्यानंतर मी तिच्याचकडे राहत होतो. ती माझी खूप काळजी घ्यायची, मला खायला प्यायला द्यायची.
पण काही दिवसांपासून ती एका माणसाला भेटू लागली होती. ती रोज त्याला भेटायला जायची. मी तिला अनेकदा विचारलं होतं की तो माणूस कोण आहे, पण ती फक्त एवढंच म्हणायची की तो तिच्या खूप जवळचा आहे. त्याच्याबद्दल मात्र ती मला काहीच सांगत नव्हती. त्या रात्रीही ती त्याच माणसाला भेटायला गेली होती. मी दुरून सगळं पाहत होतो. ते दोघं बोलत होते, पण अचानक त्यांच्यात वाद सुरू झाला. मावशीने त्याच्या शर्टची कॉलर पकडली होती. ती खूप रागात होती. तेवढ्यात त्या माणसाच्या गळ्यातलं एक लॉकेट तुटून खाली पडलं आणि मावशीच्या हातात आलं. तो माणूस आणखी संतापला आणि त्याने अचानक आपली गाडी सुरू केली. मग त्याने मावशीला जोरात धडक दिली आणि तिथून पळ काढला. मी हे सगळं माझ्या डोळ्यांनी पाहिलं होतं. मी धावत मावशीजवळ गेलो. तिची अवस्था खूप वाईट झाली होती. तिच्या शरीरातून रक्त वाहत होतं. मी रडत होतो. मला काहीच समजत नव्हतं काय करावं. पण मी धीर केला आणि कसं बसं तिला उचलून जवळच्या एका छोट्या दवाखान्यात नेलं. तिथे एक कंपाऊंडर होता. त्याने तिच्यावर प्राथमिक उपचार केले, पण मावशीची अवस्था खूप गंभीर होती. त्याचवेळी तिने या मुलीला जन्म दिला, पण ती स्वतः मात्र वाचू शकली नाही. ती आम्हाला कायमची सोडून गेली. तिच्या मृत्यूनंतर त्या कंपाऊंडरने मावशीच्या हातात असलेलं ते लॉकेट या मुलीच्या गळ्यात घातलं आणि त्यानंतर मी पूर्णपणे एकटा पडलो. मी हिला घेऊन इकडे तिकडे भटकत राहिलो. माझ्याजवळ पैसे नव्हते. मी हिला एखाद्या चांगल्या रुग्णालयातही घेऊन जाऊ शकलो नाही. मी खूप चिंतेत होतो आणि त्याच अवस्थेत रस्त्यावर भटकत होतो. तेव्हाच तुम्ही मला भेटलात. त्याचं बोलणं संपताच जणू माझ्या आत सगळंच हादरलं. आता सगळ्या गोष्टी स्पष्ट होत होत्या. प्रत्येक तुकडा एकमेकांशी जुळत होता. तो माणूस दुसरा कोणी नव्हता तर आर्यनच होता. तोच ज्याने त्या बाईला धडक दिली होती. तोच ज्याचं लॉकेट या मुलीच्या गळ्यात होतं. आणि तोच आता या मुलीला घाबरत होता. मी काही वेळ शांत राहिले. माझ्याजवळ बोलण्यासाठी काहीच उरलं नव्हतं. पण आता मला सगळं समजलं होतं आणि माझ्यासमोर फक्त एकच मार्ग उरला होता, सत्याचा सामना करण्याचा, काहीही झालं तरी. मी त्या मुलाला काही पैसे दिले आणि म्हटलं की तू स्वतःची काळजी घे आणि आता एखाद्या सुरक्षित ठिकाणी जा. तो गप्पच माझ्याकडे पाहत राहिला. मग हळूच मान हलवली आणि तिथून निघून गेला. मी गाडीत बसलेली असतानाच माझ्या फोनच्या पडद्यावर एक कॉल आला. मी फोन उचलताच समोरून एक जड आवाज आला. आरुषी, पैशांची व्यवस्था झाली का? नाहीतर मी हे सगळे पुरावे पोलिसांच्या हाती दे. तो आवाज ओळखायला मला एक क्षणही लागला नाही. तोच लोभी कंपाऊंडर होता, ज्याच्याकडे मी आतापर्यंत जात होते, ज्याने माझ्यासाठी बनावट अहवाल तयार केले होते. माझ्या डोक्यात एका क्षणात सगळ्या गोष्टींचे धागे जुळले. मला समजलं की हा सगळा त्याचाच डाव होता. त्याने लोभापोटी आपला आवाज बदलण्याचाही विचार केला नाही आणि त्याच घाईत माझ्याशी बोलला. माझ्या लक्षात आलं की ज्या दिवशी तो मुलगा आपल्या मावशीला त्या क्लिनिकमध्ये घेऊन गेला असेल, त्या दिवशी या माणसाने त्या बाईच्या हातात ते लॉकेट पाहिलं असेल. आणि नंतर जेव्हा मी त्याला आर्यन आणि माझे फोटो देऊन बनावट अहवाल तयार करण्यासाठी पैसे दिले, तेव्हा आर्यनच्या गळ्यातील तेच लॉकेट पाहून त्याला सगळा प्रकार समजला असेल. त्यानंतर तो अपघात झालेल्या ठिकाणी गेला असेल, तिथून काही पुरावे गोळा केले असतील आणि आता तो आम्हाला ब्लॅकमेल करत होता. मी माझा आवाज पूर्णपणे शांत ठेवत त्याला विचारलं की तुमच्याकडे कोणते पुरावे आहेत? तो हसत म्हणाला की इतके पुरावे आहेत की ते मोजता मोजता तुम्ही थकून जाल. तुम्ही फक्त पैशांची व्यवस्था ठेवा, मी सगळे पुरावे दे. मी त्याला म्हटलं की ठीक आहे, सांगा कुठे आणि कधी भेटायचे? तो म्हणाला की मी एका ठिकाणी पुरावे ठेवतो, तुम्ही आधी पैसे ठेवा आणि मग पुरावे घेऊन जा. मी लगेच म्हणाले की नाही, मी तुम्हाला प्रत्यक्ष भेटेन, माझ्या हाताने पैसे देईन आणि तुमच्या हातून पुरावे घेईन. कारण आता माझ्या मनात एक योजना तयार झाली होती. मला फक्त संध्याकाळ होण्याची वाट पाहायची होती. संध्याकाळ झाली आणि मी एक बॅग घेऊन त्याने सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचले. तो आधीपासूनच तिथे उभा होता. मला पाहताच त्याच्या डोळ्यातील लोभ स्पष्ट दिसत होता. त्याने लगेच विचारलं की पैसे आणले आहेत का? मी त्याला थांबवत म्हणाले की इतकी घाई कशाची? आधी मला पुरावे दाखवा. मी कसा विश्वास ठेवू की तुम्ही नंतर पुन्हा मला ब्लॅकमेल करणार नाही?
तो हसत म्हणाला की मॅडम, मी काही लहान मुलगा नाही, माझ्याकडे ठोस पुरावे आहेत. त्या रात्री जेव्हा मी त्या बाईच्या हातात ते लॉकेट पाहिलं तेव्हा मला संशय आला. मग मी त्या मुलाला विचारलं की अपघात कुठे झाला होता. तो मला त्या ठिकाणी घेऊन गेला. तिथे जवळच एका दुकानात CCTV कॅमेरा होता. मी दुकानदाराला पैसे देऊन सगळी चित्रफीत मिळवली आणि ती माझ्याकडे ठेवली. आणि तुमचे सगळे रेकॉर्डही माझ्याकडे आहेत. तुम्ही माझ्याकडे यायला सुरुवात केली तेव्हापासून सगळं रेकॉर्ड होत आहे. त्याचं बोलणं ऐकून माझ्या मनात रागाचा उद्रेक झाला, पण मी स्वतःला शांत ठेवलं, कारण मला माझं काम पूर्ण करायचं होतं. मी माझ्या बॅगेतून हळूच एक छोटंसं रेकॉर्डिंगचं उपकरण काढलं आणि त्याला दाखवलं. ते पाहताच त्याचा चेहरा पांढरा पडला. त्याला समजलं की मी त्याचं सगळं बोलणं रेकॉर्ड केलं आहे. तो घाबरून म्हणाला की तुम्ही माझ्याशी फसवणूक केली. मी कठोरपणे म्हणाले की स्वतःला वाचवायचं असेल तर गप्प बसून सगळे पुरावे मला द्या, कारण मला आता कोणत्याही गोष्टीची भीती नाही. माझं लग्न तुटलं तर तुटू दे, मी स्वतः पोलिसांकडे जाईन आणि सगळं खरं खुरं सांगून टाकेन. पण माझ्यापेक्षा जास्त अडचणीत तुम्ही याल, कारण तुम्हीही खूप मोठा गुन्हा केला आहे. माझं बोलणं ऐकून तो घाबरला. त्याच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. त्याने कोणताही वाद न घालता सगळे पुरावे माझ्या ताब्यात दिले. मी मागे वळूनही पाहिलं नाही आणि तिथून बाहेर पडून सरळ घरी निघाले. आता मला आर्यनकडून संपूर्ण सत्य ऐकायचं होतं. जशी मी घराच्या गेटजवळ पोचले तसं माझ्या लक्षात आलं की गेट उघडं होतं. रखवालदार कुठेच दिसत नव्हता. चारही बाजूंना एक विचित्र शांतता पसरली होती. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. काहीतरी वाईट घडल्याची जाणीव मला होत होती. मी घाईघाईने आत धावले आणि सरळ माझ्या खोलीकडे गेले. जसं मी दार उघडलं तसं माझ्या अंगावर काटा आला. आर्यन त्या निरागस मुलीच्या तोंडावर उशी दाबून धरून होता. तिचे छोटे हातपाय आटोकाट हलत होते. ते श्वास घेण्यासाठी तडफडत होते. ते दृश्य पाहून माझं भानच हरपलं. मी पूर्ण ताकदीने ओरडले, थांबा क्रूर माणसा, आणि धावत त्याच्या जवळ गेले. मी त्याला जोराने ढकललं आणि त्या मुलीला त्याच्या हातातून हिसकावून घेतलं. ती जोरजोरात रडू लागली. मी तिला छातीशी घट्ट आवळून घेतलं आणि स्वतःही रडू लागले. राग आणि भीतीमुळे माझं संपूर्ण शरीर थरथर कापत होतं. आर्यनही धापा टाकत होता. त्याचे डोळे लाल झाले होते, जणू त्याने स्वतःवरील नियंत्रण गमावलं होतं. मी त्याच्याकडे रागाने पाहत म्हणाले की तुम्ही इतक्या खालच्या पातळीला जाल याची मला कल्पनाही नव्हती. ही निरागस मुलगी तुमचं काय बिघडवत आहे? तो ओरडत म्हणाला की ही माझ्या विनाशाचं कारण आहे. ही जिवंत राहिली तर मी संपेन. तू समजत का नाहीस? मी आता आणखी सहन करू शकत नाही. मी त्याला मध्येच थांबवत म्हणाले की बस, खूप झालं. आता तुमचा एकही खोटा शब्द मी ऐकणार नाही. मी माझ्या बॅगेतून ते सगळे फोटो आणि पुरावे काढले आणि त्याच्या समोर फेकत म्हणाले की हे बघा, हे आहे तुमचं सत्य. आता पळून जाण्याचा प्रयत्नही करू नका, कारण आता सगळं माझ्या हातात आहे. आर्यन त्या फोटोंकडे पाहत राहिला. त्याच्या चेहऱ्यावर भीती आणि पश्चाताप दोन्ही स्पष्ट दिसत होते. मी त्याच्याकडे पाहत होते आणि पहिल्यांदाच मला मुळीच भीती वाटत नव्हती, कारण आता मी सत्याच्या बाजूने उभे होते आणि मला माहीत होतं की आता जे काही होईल ते योग्यच होईल. तो पूर्णपणे वेड्यासारखा वागत होता. त्याच्या डोळ्यात आता माणुसकीचा लवलेशही उरला नव्हता. तो मलाही मारण्यासाठी पुढे आला, पण यावेळी मी घाबरणार नव्हते. मी त्याला थांबवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. त्याच झटापटीत त्याचा फोन त्याच्या खिशातून खाली पडला. मी लगेच तो फोन उचलला आणि जशी स्क्रीन सुरू झाली तसं त्याचं व्हॉट्सअप उघडं असल्याचं दिसलं. माझी नजर सरळ एका संदेशावर गेली. त्यात लिहिलं होतं की मी आज रात्री येत आहे. आज सगळा हिशेब चुकता करून जाईल. माझा हक्क घेऊन जाईल. हे वाचताच माझे हात पाय थरथर कापू लागले, कारण हे संदेश दुसऱ्या कोणाचे नव्हते तर त्या बाईचे होते, जिचा अपघात झाला होता. मी काही क्षण स्तब्ध झाले. मग मी लगेच त्याचा फोन उघडून छायाचित्रांचा संग्रह पाहिला आणि जे पाहिलं त्याने माझी संपूर्ण दुनिया हादरवून टाकली. त्या फोनमध्ये आर्यन आणि त्या बाईची खूप सारी
छायाचित्रे होती. दोघे हसताना, फिरताना, एकमेकांच्या जवळ असताना सगळं काही स्पष्ट दिसत होतं. त्या क्षणी मला खरं सत्य समजलं. आर्यनने मला फसवलं होतं. त्याने माझ्याशी एका मागून एक खोटं बोललं होतं. ती बाई अनोळखी नव्हती, तर त्याच्या आयुष्याचा एक भाग होती. त्याचे तिच्याशी प्रेम संबंध होते आणि मला याबद्दल काहीच माहीत नव्हतं. तो तिला लपून भेटत होता आणि ज्या रात्री त्याने दुबईला जाण्याचं कारण सांगितलं होतं, त्या रात्री तो प्रत्यक्षात तिलाच भेटायला गेला होता. त्या रात्री दोघांमध्ये भांडण झालं असावं. त्या बाईने त्याच्याकडे काहीतरी मागितलं असावं किंवा स्वतःचा हक्क मागितला असावा. कदाचित तिच्या नात्याला नाव द्यावं अशी मागणी केली असावी. पण आर्यनने ते नाकारलं आणि रागाच्या भरात त्याने जाणून बुजून तिला गाडीची धडक दिली. तो अपघात नव्हता, ती एक आखीव रेखीव योजना होती. आणि तो छोटा मुलगा जो तिथे उपस्थित होता, त्याने हे सगळं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं. त्यानेच तिला क्लिनिकपर्यंत नेलं आणि तिथून या संपूर्ण कहाणीला सुरुवात झाली. हे सगळं लक्षात येताच माझ्या मनात रागाचा जणू ज्वालामुखीच फुटला. आर्यन रडत माझ्या समोर आला आणि म्हणाला की माझं म्हणणं तरी ऐक. मला तुला सगळं खरं सांगायचं आहे. पण आता माझ्यात त्याचं काहीही ऐकून घेण्याची ताकद उरली नव्हती. मला सगळं समजलं होतं. आता त्याचा प्रत्येक शब्द माझ्यासाठी निरर्थक होता. मी जवळच ठेवलेला एक फुलदाणीचा कुंडा उचलला आणि पूर्ण ताकदीने त्याच्या डोक्यावर मारला. तो तिथेच कोसळला आणि बेशुद्ध झाला. माझं संपूर्ण शरीर थरथर कापत होतं, पण यावेळी भीतीमुळे नव्हे, तर मी घेणार असलेल्या निर्णयामुळे. मी लगेच त्याला खुर्चीला बांधून टाकलं, जेणेकरून तो शुद्धीवर आल्यानंतर पुन्हा काही करू शकणार नाही. मग मी त्या मुलीला कडेवर घेतलं, तिला छातीशी घट्ट आवळलं आणि खोलीला बाहेरून कुलूप लावून बाहेर पडले. आता माझ्याजवळ सगळे पुरावे होते. त्याचा फोन, ज्यामध्ये त्याचं खरं रूप उघडं होत होतं. माझी रेकॉर्डिंग, ज्यामध्ये त्या कंपाऊंडरचा कबुली जबाब होता. आणि ती छायाचित्रे, जी त्याने मला ब्लॅकमेल करण्यासाठी पाठवली होती. मी हे सगळं एका फाईलमध्ये व्यवस्थित ठेवलं आणि सरळ पोलीस ठाण्यात जाण्याचा निर्णय घेतला. पण त्याआधी मी त्या वस्तीत गेले, जिथे तो छोटा मुलगा राहत होता. मी त्याला शोधलं, तो तिथेच होता. मला पाहताच तो म्हणाला की ताई, तुम्ही पुन्हा आलात. मी त्याला म्हटलं की लवकर गाडीत बस. तो म्हणाला की आपण कुठे चाललो आहोत. मी त्याला उत्तर दिलं की आपण तुझ्या मावशीला न्याय मिळवून द्यायला चाललो आहोत. तो शांतपणे माझ्यासोबत गाडीत बसला आणि मी सरळ पोलीस ठाण्यात पोचले. तिथे जाऊन मी सगळं खरं खुरं सांगितलं. मी सांगितलं की माझ्या नवऱ्याचे त्या बाईशी काय संबंध होते. ती गरोदर होती आणि त्यामुळे त्याने तिचा जीव घेतला. मी हेही कबूल केलं की माझं लग्न वाचवण्यासाठी मी बनावट अहवाल तयार करून घेतले होते. तसेच त्या कंपाऊंडरची रेकॉर्डिंग देखील मी निरीक्षकांना ऐकवली. जसे निरीक्षकांनी सगळं ऐकलं, तसे त्यांनी तात्काळ कारवाई केली. त्या कंपाऊंडरच्या क्लिनिकवर छापा टाकून त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर आर्यनलाही घरातून अटक करण्यात आली. प्रकरण न्यायालयात गेलं आणि शेवटी त्याला त्याच्या कृत्याची शिक्षा मिळाली. त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि त्या कंपाऊंडरचं क्लिनिक कायमचं बंद करण्यात आलं. मलाही माझ्या गुन्ह्याबद्दल शिक्षा झाली, पण मी स्वतःहून सत्य कबूल केलं होतं आणि सर्व पुरावे सादर केले होते. त्यामुळे माझी शिक्षा कमी करण्यात आली आणि काही काळानंतर मी तुरुंगातून बाहेर आले. पण या कहाणीचं खरं वळण त्यानंतर आलं. मी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्या दोन्ही मुलांना दत्तक घेतलं. तो छोटा मुलगा आणि त्याची बहीण आता माझी जबाबदारी होती. मी त्यांना कोणाच्याही आधारावर सोडू शकत नव्हते. मी आर्यनशी कायमचे संबंध तोडले आणि त्याच्यापासून घटस्फोट घेतला. मी ठरवलं की आता मी माझं आयुष्य माझ्या पद्धतीने जगेन आणि त्या मुलांना एक चांगलं आयुष्य देईन. मी माझ्या वडिलांचा व्यवसाय सांभाळायला सुरुवात केली. कार्यालयात जाणं सुरू केलं आणि हळूहळू सगळं पूर्ववत करू लागले. वर्ष लोटली, पण ते सगळं आजही माझ्या मनात कुठेतरी जिवंत आहे. मी ते विसरू शकत नाही. पण आता मला पश्चाताप नाही, कारण शेवटी मी योग्य मार्ग निवडला. सत्य कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते एक ना एक दिवस समोर येतच आणि त्या दिवशी
आपल्यालाच ठरवावं लागतं की आपण सत्याच्या बाजूने उभं राहणार की खोट्याच्या ओझ्याखाली दबून जाणार. मी सत्याची साथ दिली आणि आज मी माझ्या दोन्ही मुलांसोबत आनंदी आणि समाधानाचं आयुष्य जगत आहे. तर मित्रांनो, कशी वाटली कथा कमेंट करून नक्कीच सांगा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.